पाणी वंचित 14 गावांच्या प्रश्नासाठी मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रतिनिधी अनिल करंदकर, क्रांतीसूर्य न्यूज सातारा। अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा व खंडाळा तालुक्यातील पाणी वंचित 14 गावे परिषद यांच्या संयुक्त वतीने पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। खंडाळा तालुक्यातील 14 गावे अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी, जलस्रोतांचा योग्य वापर करावा तसेच प्रलंबित पाणी योजनांना गती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी, पाणी वंचित 14 गावे परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले। सदर निवेदनाची माहिती मराठा महासंघ सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष अनिल करंदकर यांनी दिली। मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ व 14 वंचित गावांची पाणी परिषद यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब यांना वंचित गावांसाठी पाणी मिळण्याचे मागणीपत्र देण्यात आलं। खरं तर गेल्या 30-35 वर्षापासून ही 14 गावं पाण्यापासून वंचित आहेत। खंडाळा तालुक्यासाठी धोम बलकवडी व निरा देवघर अशी 2 धरणं होऊनसुद्धा खंडाळा तालुक्यातील ही 14 गावं पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत आणि त्या गावांना पाणी मिळावे म्हणून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं करण्यात आली, निवेदनं देण्यात आली, परंतु अद्यापही या गावांना न्याय मिळालेला नाही। आमच्या नंतर ज्या गावांच्या मागण्या होत्या अशा माळसेर तालुक्यातील 16 गावांना नव्याने पाणी मंजूर करण्यात आलं। त्यांच्या सिंचन योजनाचं काम सुरू झालं, टेंडर निघाली, पण आमच्या गावांसाठी 30 वर्षापासून प्रतीक्षा असतानासुद्धा पाणी मिळालं नाही। त्यासाठी मग आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देत आहोत। तहसीलदारांना दिलेलं आहे, पालकमंत्र्यांना दिलेलं आहे, सर्व स्तरावर आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत आणि येत्या कालावधीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा विचार या 14 गावातील ग्रामस्थांचा आहे। तर जिल्हाधिकार्यालय येथे मराठा महासंघ आणि 14 गावांची खंडाळा तालुक्यातील वंचित 14 गावांची पाणी परिषदेचे समन्वय यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की गेले 30 ते 35 वर्ष 14 गावांचा पाणी प्रश्न हा प्रलंबित असून तो 30-35 वर्षात विविध मार्गाने सोडवण्यासाठी ग्रामस्थांना 14 गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना प्रयत्न केला, मात्र तो सुटू शकला नाही। तसेच खंडाळा तालुक्यातील पश्चिम भाग हा अत्यंत दुष्काळी म्हणून ओळखला जातो। याच पश्चिम तालुक्यातील ही 14 गावे असून सदर खंडाळा तालुक्यातून सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मांढरदेवी इकडे जाणारा 1972 पासून घाट रस्तासुद्धा प्रलंबित असून वेगवेगळ्या मार्गानं या पश्चिम तालुक्याचा विकास होण्याचे संधी असतानासुद्धा प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेपायी हा तालुका आज तागायत खूप मागासले पण भोगत आहे। अगदी दुर्गम आणि आदिवासी पद्धतीच्या इथे शेतकऱ्यांना यातनाही सहन कराव्या लागत आहेत। वन्य प्राण्यांच्या माध्यमातून वगैरे अन्य खूप स्तरावरती शेतकऱ्यांना यातना सोसाव्या लागत आहेत आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न असताना आता हा प्रश्न लवकरात लवकर शासनाने मार्गी लावावा आणि आराखड्यात नसलेली 14 गावे आराखड्यात घेऊन त्यांना पाणी लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी, ह्या निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा आणि तसेच जर शासन अजूनही वेळकाढूपणा जर साधत असेल तर 14 गावांच्या वतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात येणार आहे।